दिलंय, तर कसं पाहता या 8 दिवसांकडे तुम्ही? नाही, अजून तर आम्ही त्या धक्क्यातच आहे. म्हणजे मी डोळे जरी बंद केले तरी मला तो रायफलवाला माणूसच दिसतो आणि मी झोपलेलीच नाहीये या 8 दिवसामध्ये. आणि लोकांचं आम्हाला खूप सपोर्ट आहे की येत आहेत, आम्हाला भेटतायत. 8 दिवस आम्ही खूप भयानकतेत घालवलेत. म्हणजे काल रविवार होता किंवा काल सोमवार होता याची आम्हाला जाणीवच नाही की आम्ही अजूनही तिथेच आहे, त्या फायरिंगच्या याच्यामध्ये बाहेर पडलेलोच नाही. तेच 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 रिपीट होत चालले. म्हणजे मला तर तो धक्काच आहे इतका की मी सावरू शकत नाही. पण केवळ मला हिच्यासाठी आश्वासनं मिळाली तर मी केवळ त्या आशेवरती तरी आहे की कमीत कमी माझ्या मुलीचं सरकार काहीतरी चांगलं करेल. कारण आता आमचा जो लॉस झालाय तो कोणीच भरून नाही काढू शकत. तो अतिशय म्हणजे मी माझ्या शब्दात नाही व्यक्त करू शकत, पण तो अतिशय लॉस आहे आमच्यासाठी. शब्दात तुम्ही मांडू शकत नाही. मला भयंकर भीती वाटते. रात्री मी 2:30 वाजता अशी दचकून उठले. मला असं वाटलं की समोर कोणीतरी आपल्या फिरते असं गोळ्या घेऊन, म्हणजे रायफल घेऊन. मी घाबरून इकडे तिकडे हे झाले. आताही मला ते सांगताना अतिशय भीती वाटते. जरा कुठे काही मला आवाज झाला तर मला भीती वाटते की ते आपल्या आजूबाजूलाच आहेत. ही आमच्या मनाची स्थिती आहे. फक्त माझं एक विनंती आहे सगळ्यांना की ह्याचं पॉलिटिकल इश्यू करू नका आणि आमच्या भावनांशी खेळू नका. हे खूप महत्वाचं आहे. काही जण करतात खेळू नका. आम्ही त्या अनुभव घेतलाय. ती लोक काय बोलली आहेत आणि आम्ही आमचं कसं बलिदान झालंय ह्याचं रंगवून आणि त्यांनी ह्या पॉलिटिशियननी त्या पॉलिटिशियननी असं खेळू नका. कारण आम्ही तो अनुभव घेतला. आमचा माणूस आमच्या समोर मारलाय त्यांनी आणि बोलून मारलाय. त्यांचं काही जे वाक्य स्टेटमेंट्स आहेत आता आम्ही सगळं सांगून झालंय. हे सगळं त्यांनी बोलून त्यांना मारलेले. ते निवांत मारायलाच आलेले होते. त्यामुळं आज तो जो विचारांचा आमचं मनामध्ये तो आहे ना, ते पाहिलेलं वगैरे ते अतिशय भयानक आहे. तरी काही दहशतवाद जगलाय. दहशतवाद हा शब्द आहे, सोसलाय तो. तिथे ते दहशतवाद काय असतं ना, तो शब्द आम्ही तिथे अनुभवलाय. त्यांची जी द्वेषाने बोलण्याची वाक्य ऐकलीत, हात जोडलेत आम्ही त्यांना. ते अजूनही डोळ्यासमोर माझ्या पूर्ण तो माणूस आणि माझे मिस्टर आणि माझे ते धीर पडलेले आणि त्यांनी कशा गोळ्या घातल्यात आणि मेंदू कसा बाहेर आला हे माझ्या डोळ्यासमोर अजून जात नाही. मला दचकून अशी वाटते भीती की या बाजूने येतील का, त्या बाजूने येतील का. ही भयानकता आमच्या मनामध्ये अजून आहे आणि मी तो प्रसंग कधीच विसरू नाही शकत. फक्त माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या भावनांशी नका खेळू. कारण आम्ही अतिशय भयानक स्थिती तिथं फेस केलेली. तर त्यामुळे सगळ्या पॉलिटिशियनना मी सांगते की माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी नका खेळू तुम्ही. शेवटचे 2 प्रश्न. एक 2 प्रकार होत आहेत. एक तर अशी काही चुकीची वक्तव्य होत आहेत की काय नक्की होते ते, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, असं तुम्ही ते जी लोक म्हणजे आम्ही जी सगळी आहेत ती त्या आत्ता कुठल्या मानसिकतेनं जातोय हे त्यांनी थोडी माणुसकी म्हणून विचार करावा की आज बाबा आम्ही काय भोगलंय तिथे. तुम्ही स्टेटमेंट करणं खूप सोपं आहे की ते असे बोलले का, ते हे होते का, असं केलं का, तसं. त्या प्रसंगी लहान मुलं सुद्धा त्यांनी पण तेच स्टेटमेंट दिले. तर तुम्ही ते खोटं नाही पाडू शकत ना. लहान मुलं आहेत तिथे, त्या लहान मुलांनी पण तिथं सांगितलंय ना, तेच सांगितलंय. सगळ्यांनी तेच सांगितलंय. एक माणूस तुम्हाला वाटतं खोटं बोलू शकतो पण सगळे नाहीत ना. तर मग तुम्ही असे स्टेटमेंट का देता? आमच्या मनाशी खेळताय तुम्ही. आम्ही तुम्हाला आपल्या देशातले आपल्या राज्यातले लोक आहेत ना, तुम्ही पॉलिटिशियन्स आहेत. आम्ही तुम्हाला आपलं मानतो. तुम्ही आमच्याशीच असे वक्तव्य करू नका. आमच्या मनाशी आमच्या भावनेशी खेळू नका. असावरी मला तुला विचारायचं की दुसऱ्या बाजूनी पण असं होतंय की त्या सगळ्या घटनेचा